चला माझ्या वारलीच्या गावाला जाऊया. तुम्ही म्हणाल वारली काय कोणाच्या घरात नसतं का? एवढं काय त्याचं कौतुक? पण मला आहे बाबा, मला खूप कौतुक आहे. मला वारली खूप आवडतं. म्हणून मी ननावरे सरांना शांतिनिकेतन मधल्या सांगितलं, सर मला म्हटलं माझ्या या चौकोनामध्ये मला एक अख्खं वारली गाव वसवून पाहिजे. म्हणजे मला खरंच वाटलं नव्हतं की सरांना इतकं काही सुचेल त्यातून. अहो अर्ध्या दिवसात त्या माणसाने हे काढलंय. म्हणजे खरंच सरस्वतीचं भक्तच म्हणायला पाहिजे अगदी. बघा ना, याच्यात काय काय आहे बघा. हा म्हणजे मला आवडेल तुम्हाला सांगायला. आपण असं एक खेड अशी आपण कल्पना केली तर आपल्याला काय असं लक्षात येत नाही ना की त्या खेड्यात काय काय चालत असेल. काय ठीक आहे, छोटी छोटी झोपड्या आहेत, घर आहेत, एखादी विहीर असेल, तळस. याच्या पलीकडे आपण जातच नाही. पण सरांनी जे इथे निर्माण केलंय त्यात काय काय आहे बघा. ही झोपडी आहे. या झोपडीला ही छोटीशी खिडकी आहे. म्हणजे व्हेंटिलेशन हा जो प्रकार आहे तो त्यावेळेला सुद्धा कसा होता पूर्वी, त्याचे हे एक द्योतक आहे. ते मागे छोटंसं घर असतं, त्या घराच्या इथे जागा असते, अशी मस्त 2 नारळाची झाडं आहेत, त्याला छोटे छोटे नारळ लागले आहेत आणि तिथेच ढग आहेत. तिथेच पाऊस पडताना दाखवलाय की हे जे निसर्गाचं संगोपन आहे, हे तुळस आहे, हे राहणं आहे या झोपडीमध्ये, तर तो पाऊस या सगळ्यांना कसा छान गोंजारतोय. अक्षरशः त्या पावसामध्ये हे सुखात राहतायत. निसर्ग मस्त फुलतोय असं काहीतरी. आणखीन ही जी डोली दिसते ना तुम्हाला, तर तुम्हाला माहिती आहे का पूर्वी खेड्यामध्ये जेव्हा खूप जास्ती म्हणजे श्रीमंत लोक, खेड्यात प्रचंड पैसा, तर त्यांच्या मुलींची जेव्हा विदाई व्हायची ना तेव्हा ती म्हणे अशी पालखीतनं व्हायची. आपल्याला काय माहिती नाही पण ते सरांनीच सांगितलं. नंतर हे बघा, त्या पालखीसाठी नाही पण त्या कार्यासाठी हे हत्ती आहे तिथे 2 आणि त्या हत्तीचं एक छोटस पिटुकस पिल्लू आहे, ते तर इतकं गोड आहे ना की बस. आता हे जे त्यांनी दाखवले ना हे सगळे त्या खेड्यातले खेळ आहेत. मला वाटतं खेळाचे प्रकार आहेत सगळे. आपल्याकडे कुठे असं काय असतं बघा बरं. हे कसं काय असतं म्हणजे आता याच्यात वारलीच्या स्टाईलनी ते केलेलं आहे त्यामुळे गळ्यात काही घातलेलं दाखवलं नाही पण ते वाजवत आहेत त्या अर्थी ते गळ्यात घातलंय. बरोबर आहे. नंतर हे बघा, पाणी असे नळवीळ नसतात तर हे छानपैकी ती पाणी भरून नेते कावडीतून. नंतर ही कशी मस्त खराटा काढलाय त्यांनी. खराटा म्हणजे खराटा, कारण बाहेरचं झाडायला खराटाच लागतो. तो खराटा घेऊन ही सगळं मस्त झाडतीये. नंतर एक जण झाडते, एक जण झाडलेला कचरा ह्याच्यात टाकते. मला ना हे असं बघितलं की असं वाटतं की मी त्या खेड्यात गेलीच आहे. हा आणि नंतर इथे पहा विहीर आहे. विहिरीतनं पाणी काढायचं. म्हणजे हे जे पाणी नेणं चाललंय ना हे कदाचित अशा कुठल्या तरी विहिरीतनंच आलं असेल. नंतर हे जे आहे हे इथं कुटणं चाललंय. म्हणजे आता काय असं काय लाल मिर्च, लाल तडका वगैरे तसलं काही त्यावेळेला मिळायचं नाही, मिरच्या कुटाव्या लागायच्या. तर इथे कुटणं चाललंय. हे इथनं असे ते मिरच्या पडतायत खाली आणि ते मोठं घेऊन ते कुटतायत. नंतर हा पार आहे. वयस्कर माणसं कुठे नसतात, सगळीकडे असतात. तर ती त्यांची संध्याकाळची बसायची जागा आहे. हे बसलेत, हे येत आहेत, हे अजून जरा मागे आहेत. काठी आहे बघा हातात, त्यांचं वय दाखवते आहे की नाही. नंतर हा बैल आहे. कदाचित हे हा पार घरासमोरचा असा विचार केला तर मागे हा बैल आणि त्याचं छोटं पिल्लू असं हे बांधून ठेवलेलं आहे. त्यांना खायला इथे टाकलेला आहे चारा. इथे एक छोटस झाड आहे. नंतर हे जे आहे ना हे काय आहे लक्षात आलंय का तुमच्या? हे शेत आहे मंडळी. हे शेत आहे. या शेतामध्ये नांगर चालवतोय शेतकरी आणि आलेले पीक धोपटतात ना, तर तो तो जो प्रकार आहे तो इथं चाललेला. आणि त्याच्यानंतर हे हे सगळं आहे ना हे पेरणी करतायत या बायका. एका वेळेला सगळं दाखवायचं म्हणजे एकाच शेतात दाखवावं लागतं, तसं त्यांनी दाखवलंय. नंतर हे बघा, हे जे आहेत म्हणजे आपल्याकडे फक्त आपण असं उंच उंच पीर पाहतो कधी कधी, तसं या शेतामध्ये हाही एक खेळाचा प्रकार दिसतोय काहीतरी. ते नाचवायचं, ते घेऊन ते सगळं नाचवायचं ते चाललेलं आहे. नंतर इथे एक छान झोपडी आहे. आता हे दार आहे त्या अर्थी ती झोपडी आतमध्ये आहे, आलं लक्षात. आणि बाहेरच्या बाजूला हे एक शिंकाळं ठेवलेलं आहे. आणखीन ही म्हणजे ही कदाचित ही घराची मागची बाजू असू शकते, कारण या झाडतायत बाई, स्वच्छ करतायत ते पण. आणि इथे त्यांनी पाणी तापायला ठेवलंय, म्हणजे आंघोळीचं पाणी मागे तापायला ठेवलं असल्याची शक्यता आहे. इथे बघा दळण कांडण आहे. इथे हा माणूस काहीतरी वाजवतोय, मोठंच्या मोठं असं वाद्य वाजवतोय. इथे पण एक असं ढोल वाजवतायत, हे नाचतायत. नंतर ही 2 झाडं आहेत. बायका कामाला जातात ना, खेड्यातल्या बायका सुद्धा कामाला जातात. छोट्याशा बाळाचं काय करायचं.
तर ते 2 झाडांना मस्तपैकी मध्ये असं झोळी बांधली आणि त्याच्यात ते बाळ झोपलंय. हे एक असंच तळ आहे छानपैकी, ज्याच्यात मासे मस्तपैकी डुंबतायत. आपण काय स्विमिंग कॉस्ट्युम बिस्ट्युम घालून त्याच्यात एवढ्याशा बांधलेल्या त्या टँकमध्ये उतरतो. पण हे तळ आहे निसर्गाने दिलेलं. त्याच्यात ते मासे कसे मस्त मजा करतायत बघा. सकाळ झाल्यावर ही उठून मंडळी कामाला चालली आहे. हे एक मोठं तिथं झाड आहे, सूर्य उगवलाय, पक्षी उडतायत. असं वाटतं ना मला सकाळी उठल्यावर मी इथे एक लाईट आहे त्याच्यावर मी स्पॉट टाकलाय, तो लावते आणि जवळजवळ 5 मिनिटं मी अशी शांत या गावाकडे बघत मी त्या गावात गेले अशी कल्पना करते. आणि तुम्हाला सांगू, हा माझ्या मेडिटेशनचा एक प्रकार आहे. त्याच्यानंतर मनाला माझ्या जी शांतता मिळते ती मी शब्दात नाही सांगू शकत. पण आज मी फार खुश आहे. आज माझं हे गाव मी तुम्हाला सगळ्यांना दाखवलं. कसं वाटलं तुम्हाला मला सांगा बरं का नक्की. तुम्हाला माझं हे वेडेपण नाही ना वाटत आहे? मला कमेंटमध्ये कळवा कसं वाटलं तुम्हाला. तर त्या ननावरे सरांना मी तर मनापासून धन्यवाद देतेच आहे. माझ्या वतीने तुम्ही पण द्या. आणि तुम्हाला जर हवं असेल ना वारली काढून, ननावरे सरांना कधी पण भेटू शकता. इथल्या शांतिनिकेतन विद्यालयामध्येच ते आहेत. त्यामुळे ते तुम्हाला नक्की भेटतील आणि तुम्हाला सुद्धा तुमच्या घरात असं छानसं मेडिटेशन स्टेशन उभं करता येईल. टू टू टू.